कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय हुरहुर बिरहुर काय 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 करून घेऊ नका. मनात येणारे जे उलट सुलट विचार आहेत त्या सगळ्या विचारांनी पॅक करून ठेवा इथं कपाटात. हा, निवांत चाला तिकडे, आहे की नाही? अक्षरा, खरंय अधिपती तुम्हाला ताईने बोलवलं. बरं झालं. काय काय भुवनेश्वरीने आमचं बोलणं ऐकायला सांगितलंय. नाही तसं काय बी नाही. जा. मग झाली तयारी? हो चालूच आहे. कसला विचार करतेस? अक्षरा, आता तुम्ही फिरायला चाललाय, मजा करायला. आता बाकी मागचा विचार नाही करायचा कसलाही. बाबा तुम्ही काळजी घ्या स्वतःची आणि प्लीज प्लीज मॅडमशी सारखे भांडू नका. अक्षरा, तू आता तुझ्या ट्रिपचा विचार कर. इकडची काळजी नको करू, मी आहे इकडे. तू 4 दिवस का होईना त्या बाईपासून लांब जातेस ना, मला याचा आनंद होतोय. कधी कधी वाटतं मला अक्षरा की तुम्ही वेगळं राहायला हवं. काय काय बोलताय बाबा तुम्ही? असा विचार माझ्या मनातही येत नाही, कधीच नाही. तुझ्या मनात नाहीच येणार, मला माहिती आहे. तू सगळ्यांच्या चांगल्याचा विचार करतेस, पण ती भुवनेश्वरी तशी नाहीये ना. ती तुला सुखानं नाही जगू देणार कधी. अक्षरा, नशिबानं तुझ्यासारखी बायको मिळाली अधिपतीला. त्या बाईनं माझं वाटोळ केलेलंच आहे, पण अधिपतीचं वाटोळ झालेलं मी नाही बघू शकत. आणि ती बाई काही या घरातनं बाहेर नाही जाणार. म्हणून मला वाटतं की तुम्ही दोघांनी कायमचं बाहेर जायला हवं. हो बाबा तुम्ही प्लीज असला काहीतरी विचार करू नका, असं बोलू पण नका. आणि हे अधिपतींना तर अजिबातच पटणार नाही. मला माहिती आहे ते, पण तू आहेस ना, तू समजाव त्याला. आता 4 दिवस दोघे बाहेर जात आहे, तुला वेळ मिळेल. एकदा बोलून बघ या विषयावर. नको बाबा. हो अधिपतींचं किती प्रेम आहे आईसाहेबांवर, किती मनापासून प्रेम करतात ते. असं मला त्यांना सांगावंसं नाही वाटत. अक्षरा, त्याला सांग ना, लांब राहून सुद्धा प्रेम करता येतं ना. कोल्हापूर सोडून जायला सांगत नाहीये तुम्हाला. इथंच या आपल्या गावात कुठेतरी दुसरं घर घ्या. वाटल्यास तो रोज येऊन भेटून जाऊ दे तिला. अक्षरा, प्लीज समजाव त्याला. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे बाळा, की ही बाई तुम्हाला सुखानं नाही संसार करू देणार. ती लुडबुड करत राहणार, तुमच्या मध्ये मध्ये येत राहणार. बाबा नको ना हा विषय आता, प्लीज. मी हा विषय आता काढायला नको होता, मला माहिती आहे. पण काय करू बाळा, मला फक्त तुमची काळजी आहे म्हणून बोलतोय. तुमची निघायची गडबड आहे आणि मी हे सगळं बोलत बसलोय. तू आवर तुझं, हं? आणि लवकर बाहेर पडा. ती बाई अजून घरात आहे, ती परत खोडा घालायचा प्रयत्न करेल. तिला काहीतरी नवीन विघ्न सुचायच्या आत तुम्ही घरातून जा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.